नमस्कार मंडळी. हो, आज खूप दिवसानंतर मटकीची भाजी करते आहे. आमच्या घरात कडधान्य खायला सगळेजण नाकच मुरडतात आणि मार्च, एप्रिल, मे महिन्यात जास्त कडधान्य तर नकोसच. नंतर मग ते त्रासदायक ठरतं. हो, म्हणून मग आमच्या घरात क्वचित कडधान्य. सकाळ-सकाळी बनवायचं, त्याच्यात मग व्हिडिओ काढायचा, एवढी फुरसतच नसते. आणि संध्याकाळी म्हटलं तर ह्याचा अभ्यास पण घ्या, त्याच्यात जेवणं बनवा. मग त्याच्यात अजून म्हणजे जे बनवायची रेसिपी असते ना माझी, ती पण मग मी कन्फ्यूज होऊन जाईल, की नक्की भाजी कशी बनवू आज? काय टाकू त्याच्यात? काय वेगळं करू का? काय नको करू का? हाच सगळा विचार. म्हटलं जाऊन दे, आपली साधीच पद्धत हे करूया. मी पण आधी व्हिडिओमध्ये बघितलेले मटकी म्हणजे ह्याच्याहून माझ्याहून छान अजून बनू शकते का? तर पण मला कोणाची काही वाटलंच नाही. असं वाटलं मीच बनवते ती झणझणीत आहे आणि एक्सपेरिमेंट नाही करत, नाही तर घरातले नाही खाणार काय? आधीच ते मटकी कडधान्य म्हटलं तर खायचं नाव नाही घेत आणि अजून काहीतरी वेगळं चेंजेस केले तर मग भाजीच नाही खाणार. मग उगीचच फुकट गेल्यासारखं होईल. म्हणून का आपली रोजच्या पद्धतीने साधी, सिंपल हो आणि झणझणीत पण होते हां. खूप छान लागते. आम्ही जास्त करत नाही, पण मी केली तर मटकी अशीच करते. भाकरीबरोबर ज्वारीच्या अजूनच छान.